इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 18 परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. ते म्हणजे सजीव आणि निर्जीव. सजीव म्हणजे काय? सजीव हालचाल करतात, उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी. वनस्पती हालचाल करत नाहीत तरी त्यांना आपण सजीव म्हणतो, कारण वनस्पतींची वाढ होते. आणि निर्जीव म्हणजे काय? निर्जीव हालचाल करत नाहीत, उदाहरणार्थ दगड, माती, पाणी इत्यादी. सजीवांना जैविक घटक म्हणतात आणि निर्जीवांना अजैविक घटक असे म्हणतात. या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक म्हणजेच सूर्यप्रकाश, वनस्पती, पाणी, माती, जमीन, हवा यांच्यामध्ये परस्पर संबंध असतो आणि या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते. परिसंस्थेचा आकृतिबंध आपल्याला इथे दाखवलेला आहे. परिसंस्था ही दोन घटकांनी बनलेली असते, अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविक घटकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, भौतिक घटक आणि रासायनिक घटक. भौतिक घटक उदाहरणार्थ हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश. रासायनिक घटकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम. सेंद्रिय पदार्थ प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. जैविक घटक. जैविक घटकांचे तीन प्रकार पडतात, उत्पादक, भक्षक, विघटक. उत्पादक हे स्वयंपोषी असतात, उदाहरणार्थ हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. दुसरा जैविक घटकाचा प्रकार आहे भक्षक. भक्षक हे परपोषी असतात, उदाहरणार्थ प्राणी. प्राण्यांचे तीन प्रकार पडतात, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी प्राणी, द्वितीय भक्षक म्हणजे मांसाहारी प्राणी आणि तृतीय भक्षक म्हणजे मिश्राहारी किंवा उभयाहारी म्हणतात त्यांना. ते मांसाहार आणि शाकाहार दोन्ही पण करतात, शाकाहारी असतात आणि मांसाहारी असतात. त्याचप्रमाणे जैविक घटकाचा तिसरा प्रकार आहे विघटक. विघटक हे मृतोपजीवी असतात, उदाहरणार्थ सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे म्हणजेच प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ तसेच असेंद्रिय पदार्थ उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम इत्यादी पदार्थांचे पोषक द्रव्यामध्ये रूपांतर करतात, म्हणून त्यांना विघटक म्हणतात. परिसंस्थेची रचना. सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते, तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज नसते. ज्या सूक्ष्मजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते त्या सूक्ष्मजीवांना विनॉक्षी सूक्ष्मजीव म्हणतात. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात म्हणजेच सावलीत चांगल्या वाढतात, उदाहरणार्थ मनी प्लांट. काही झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता असते, काही झाडांना कमी पाण्याची आवश्यकता असते, तर काही झाडांना मध्यम स्वरूपात पाण्याची आवश्यकता असते. यावरून आपल्या लक्षात येतं की प्रत्येक सजीवाची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील
किंवा त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकावर ठरते. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात आणि म्हणून जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा अजैविक घटकावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला निश म्हणतात. उदाहरणार्थ, बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते व मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरविते. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. म्हणजेच परिसंस्थेतील अजैविक घटक आणि जैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. अजैविक घटक पोषक द्रव्य, सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, नत्र, जल, खनिजे इत्यादी या अजैविक घटकांचा वापर वनस्पती करतात. वनस्पती या जैविक घटक आहेत आणि अजैविक घटकांपैकी पोषक द्रव्यांचा वापर करून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती ही पोषक द्रव्य जमिनीतून शोषून घेतात आणि त्यांची वाढ होते. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, जल म्हणजेच पाणी आणि हरितद्रव्य यांचा वापर करतात आणि अन्न निर्मिती करतात. वनस्पतींना उत्पादक असेही म्हणतात, कारण त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना उत्पादक असे म्हणतात. नंतर वनस्पतींपासून प्राणी अन्न ग्रहण करतात. प्राणी हे जैविक घटक आहेत आणि प्राणी अप्रत्यक्षरित्या अजैविक घटकांचा वापर करतात. कारण वनस्पती अजैविक घटकांचा वापर करतात म्हणून त्यांची वाढ होते आणि त्याच वनस्पतींचा प्राणी अन्न म्हणून वापर करतात आणि म्हणूनच प्राणी हे अजैविक घटकांचा अप्रत्यक्षरित्या वापर करत असतात. प्राण्यांचे 3 प्रकार आहेत: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. प्राथमिक भक्षक उदाहरणार्थ शेळी हा शाकाहारी प्राणी आहे आणि शाकाहारी प्राणी वनस्पतींपासून अन्न मिळवतात. त्यानंतर द्वितीय भक्षक म्हणजे मांसाहारी प्राणी. मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपासून अन्न मिळवतात. आणि तृतीय भक्षक म्हणजे उभयहारी किंवा मिश्राहारी म्हणतात. आणि उदाहरणार्थ मानव हा शाकाहारी आहे आणि त्याचप्रमाणे मांसाहारीसुद्धा आहे. त्यानंतर या वनस्पती आणि प्राण्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते मृत होतात आणि त्यांच्या मृत शरीराचं विघटन सूक्ष्मजीव करतात. या क्रियेमध्ये काही द्रव्य मुक्त होतात आणि या मुक्त द्रव्यांचं पुनर्चक्रीकरण होऊन अजैविक घटक म्हणजेच पोषक द्रव्ये तयार होतात आणि या पोषक द्रव्यांचा पुन्हा वनस्पती वापर करतात आणि असं हे चक्र सतत चालू असतं. अशा प्रकारे अजैविक आणि जैविक घटकांमध्ये आंतरक्रिया होत असते. वरील आंतरक्रियेत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे? वरील आंतरक्रियेमध्ये सूक्ष्मजीव हे विघटकाची भूमिका पार पाडतात. अजैविक घटक उत्पादकांना कसे मिळतात? अजैविक घटक हे उत्पादकांना म्हणजेच वनस्पतींना हवेतून, पाण्यातून, मातीतून मिळतात. तसेच सौर ऊर्जाही सूर्यापासून मिळते. भक्षक कोठून अन्न मिळवतात? भक्षक हे उत्पादकांकडून म्हणजेच वनस्पतींकडून तसेच इतर भक्षकांकडून अन्न मिळवतात. बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्य आढळते. आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधीय भागातील परिसंस्थांमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातीची बरीच कमी संख्या असते.
काही जातीमध्ये तर संख्या फारच कमी असते. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी असते. उदाहरणार्थ जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यानुसार परिसंस्थांचे काही प्रकार आहेत. जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांशी बांधीलच असतात. यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही. परंतु वैशिष्ट्यानुसार, त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात.